छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये आता ट्विस्ट आलेला आहे। दरोडा प्रकरणातील आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलाय। शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणामधील आरोपीचा एन्काउंटर झालाय। दरोड्यातील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। मला असंही काही वेळेला असं जाणवलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण की चोर हा एका दिवसात इथं उत्पन्न आलेला नाही आहे। ही जी साखळी आहे, या साखळीच्या मागे सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्तांना सुद्धा सूचना देण्यात आल्या। 14 मे रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता। दरोड्यात 4 किलो सोनं आणि 20 किलो चांदी लंपास केली। पोलिसांकडून 15 तारखेला सकाळपासून गुन्ह्याचा तपास सुरू होता। सुरुवातीला वॉचमॅन असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। तब्बल 10 दिवस या प्रकरणात एकाही आरोपीला अटक नाही। 11 दिवसानंतर पोलिसांकडून 5 आरोपींना अटक करण्यात आली। मुख्य आरोपी अमोल खोतकर हा मात्र फरार होता। अमोलला पकडण्यासाठी पोलिसांचं मध्यरात्री सर्च ऑपरेशन सुरू होतं। सर्च ऑपरेशन वेळी अमोलकडून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमोलवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबारात अमोल खोतकर हा आरोपी जागेवर ठार झाला। अमोल खोतकरकडे दरोड्याचा संपूर्ण मुद्देमाल असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून मुद्देमाल ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहे। एन्काउंटर प्रकरणाची पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन 11 वाजता माहिती दिली जाणार आहे।